शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे, माझे मित्र आणि शिवसेनेचे नेते श्री संजय राऊत, इतर सर्व मान्यवर आणि माया जमलेल्या सर्व तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, दरवेळेला इथे सभा घेतली की तो आमचा टेबल फॅन होतो. कुठे पाहायचं कळत नाही, इथे पाहायचंय का इथे पाहायचंय का इथे पाहायचंय. पण हे सरळ असल्यामुळे मी इथेच बघतो. चालेल ना? आज निवडणूक एका शेवटच्या टप्प्यावरती येऊन ठेपलेली आहे. कालची सभा ही मुंबईची होती, आजची सभा ही ठाण्याची आहे. उद्या सायंकाळी 5 वाजता सगळा प्रचार थांबेल, संपेल आणि मग सरकारकडनं घराघरात पैसे वाटायला सुरुवात होईल. ती आधी झाली आहे सुरुवात. भारतीय जनता पक्षाचे लोक पैसे वाटतायत आणि शिंदेचे लोक पकडतायत. काय चालू आहे सरकारात तेच कळत नाही. त्या दिवशी मी कल्याण डोंबिवलीला गेलो, अनेक मतदारसंघामध्ये फिरलो. प्रचंड हवा आहे तिकडे. सगळ्या गोष्टी एवढ्या करून पण मी खरं तर आज त्या कल्याण डोंबिवलीमधल्या काही लोकांना मी इथे बोलवणार होतो, पण आता प्रचाराचा शेवटचे काही 2 दिवस आहेत, उरलेले आहेत, म्हणून ते इथे येऊ नाही शकले. मला त्यांना तुमच्यासमोर तर मला त्यांना आणायचंच होतं, मुद्दामून आणायचं होतं. अनेक लोक आहेत. आज घराघरामध्ये 5-5 हजार रुपये वाटतात मतांसाठी. मला समजत नाही या लोकांचं. एका बाजूला म्हणतात आम्ही विकास केलाय आणि दुसऱ्या बाजूला पैसे वाटतात आणि म्हणतात मतदान करा. मग विकास काय केलात? मला घेणाऱ्यांची चिंता आहे, देणाऱ्यांची नाही. आपण 5-5 हजार रुपयामध्ये आपल्या मुलांना, आपल्या मुलीला आपण काय सांगतोय, आपण काय शिकवतोय? ते उद्या ज्यावेळेला समाजात जाणार त्यावेळेला ते काय म्हणणार? माझा बाप विकला गेला, माझी आई विकली गेली, माझ्या वडिलांनी आणि माझ्या आईने पैशासाठी मत विकलं. उद्या ती मुलं असतील, त्या मुलं मुलींचे त्यांचे कोणीतरी मित्रपरिवार असेल, ते काय म्हणतील की अरे ह्यांच्या आई वडिलांनी मत विकलं, हे विकले गेले. विकले जातात. त्या कल्याण डोंबिवलीमध्ये बाजार, गुलामांचा बाजार असायचा ना पूर्वी. गुलामांचा बाजार मांडलेला असायचा, तसा गुलामांचा बाजार मांडला होता. महाराष्ट्रामध्ये 66 ठिकाणी पैसे देऊन, पैसे वाटून फॉर्म माघारी घ्यायला लावले. त्या दिवशी मी माझ्या नाशिकच्या सभेमध्ये मी बोललो होतो, वेडे पैसे झालेत, वेडे पैसे. त्या दिवशी एका ठिकाणी तर कोणी त्या एका माणसाने ते काय स्क्रुटिनी असते, समोरच्याचा एबी फॉर्म गिळून टाकला. बरं दिवस नव्हता, एखाद दिवस मिळाला असं दुसऱ्याशी वाट तरी बघता आली असती. एबी फॉर्म पडेल, एबी फॉर्म पडेल. इथपर्यंत गेलात तुम्ही. विकले जात आहेत काय, एबी फॉर्म गिळतायत काय. त्या सोलापूरला एखादा खून झाला आमच्या माणसाचा, आमच्या विद्यार्थी सेनेचा, तो तिथला शहर अध्यक्ष होता, त्याचा खून केला फॉर्म मागे घेण्यासाठी. म्हणून इथपर्यंत सरकार चाललंय. पोलीस हताश, कोर्टाकडे तर बघायलाच नको. हे कोणतं राज्य आहे? बिनधास्त सगळ्या गोष्टी सुरू आहेत. मला ती, म्हणून मी मगाशी म्हटलं ना, मला ती माणसं आणायची होती. ती त्या प्रचारामध्ये बिचारे गुंतलेत, त्याच्यामुळे मला इथे त्यांना बोलवता नाही आलं.
5-5 हजाराला मतं विकतायत. मी फक्त 2-3 माणसांची फक्त तुमच्यासमोर नावं घेतो, बाकीचे तर आता येतील. शैलेश धात्रक, एका ते काय प्रभागात 4चा प्रभाग असतो ना, त्याच्यामध्ये एका कुटुंबातले 3 जण उभे आहेत. शैलेश धात्रक, मनीषा धात्रक आणि पूजा धात्रक. किती पैशाची ऑफर झाली असेल तुम्ही कल्पना पण नाही करू शकत. म्हणजे काय लेवलचा बाजार मांडला या लोकांनी, तुम्हाला अंदाज येईल. या 3 लोकांना एका घरात मिळून 15 कोटी रुपयाची ऑफर दिली गेली. 15 कोटी. आणि मला ते मुद्दामून इकडे बोलवायचे होते त्यांनी 15 कोटीची ऑफर नाकारून ते निवडणुकीला उभे राहिलेत. 15 कोटी, 15 कोटी रुपयाची ऑफर नाकारणारे कुठे आणि 5-5 हजार रुपयामध्ये मतं विकणारे कुठे? दुसरा मुलगी सौ राजश्री नाईक. कितीची ऑफर झाली? 5 कोटी रुपयाची. कुठे आहेत? या इकडे, या इकडे. पाच कोटीची ऑफर झालेली गोष्ट नाकारणारी आहे. हे महाराष्ट्राचं स्वाभिमानी रक्त. बसा ताई. सुशील आवटे, एक कोटी रुपयाची ऑफर झाली, नाकारले. अजून बरेच जण आहेत. कुठून येतोय हा पैसा? काय चाललंय हे? किती पैसे वाटायचे? अहो तुम्ही हे फक्त 2-3 जण बघताय, महाराष्ट्रभर पैसे वाटलेत. महाराष्ट्रभर आले कुठून? टाकसाळे. कोणाला 5 कोटी, कोणाला 10 कोटी, कोणाला 15 कोटी, कोणाला 1 कोटी, 2 कोटी. काय बघायलाच नको. ही कोणती महाराष्ट्रातील निवडणूक आहे? अहो इतकी वर्ष ह्या निवडणुका आम्ही बघतोय, अशी निवडणूक नाही पाहिली. काही लगामच नाही या लोकांना. बिनधास्त जे काय हवंय ते करायचंय. कोर्टात जाऊन काय उपयोग नाही, पोलिसात जाऊन काय उपयोग नाही, कुठेही तुम्हाला जाऊन उपयोग नाहीये. बस आमची मर्जी. त्या बदलापूरला आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्या बाईचा मुलीचं, एक लहान मुलगी जिच्यावरती बलात्कार झाला, तिचं प्रकरण जेव्हा बाहेर काढलं, त्यातला जो मुख्य आरोपी होता, काही कारण नसताना पोलिसांकडनं त्याला एन्काउंटर केला गेला, मारला, त्याला ठार मारला. का? कशासाठी? या नराधमांना ठार मारले पाहिजे, त्याच्याबद्दल वादच नाहीये. पण एन्काउंटर मध्ये ठार का मारायचा होता? काही गुपित होतं का? जर ते बाहेर पडलं असलं काही प्रॉब्लेम होता का? आणि त्याच्यातला जो सह आरोपी होता आपटे नावाचा, त्याला भारतीय जनता पक्षाने काल स्वीकृत नगरसेवक म्हणून स्वीकारलं. आमच्या अविनाश जाधवने धमकी दिली. की बदलापूरमध्ये आम्ही मोर्चा काढतो म्हटल्यानंतर त्या स्वतःहून माणसाने त्याचा राजीनामा दिला की नको मला स्वीकृत. हिम्मत कशी होते यांची द्यायची? एका लहान मुलीच्या बलात्काराच्या प्रकरणामध्ये सह आरोपी असलेल्या माणसाला स्वीकृत नगरसेवक पद देण्याची यांची हिम्मत कशी होते? याचं कारण तुम्हाला गृहीत धरलेलं आहे. कोण तुम्ही? कोण आहात तुम्ही?
आलात की 5,000 रुपये तोंडावर फेकू आणि तुम्हाला विकत घेऊ. ही आली कुठून हिंमत? काल मी सांगितलं भ्रष्टाचाराचे आरोप आमच्यावरती करतायत. छगन भुजबळांना जेलमध्ये टाकणारे हेच देवेंद्र फडणवीस. त्याला तर काय झालं माहित आहे मला. जेव्हा आले त्याला मला बरा वाटायचा, माणूस चांगला वाटायचा. आता पण बरा होता. काल मी जो बोललो ती रसमलाई आली होती, तो सांगतोय की मुंबईचा आणि महाराष्ट्राचा काही संबंध नाहीये. हे स्वतः सांगतोय आणि फडणवीस म्हणतात नाही तो असं काही बोललाच नाही. त्याचा तो अर्थच होत नाही म्हणे. मला असं वाटायचं की फडणवीसांना इंग्रजी कळतं. पण कसं आहे, खोटं बोलत राहायचं. त्यांना वाटतं ह्याच्यातनं लोकांना वाटेल की बाबा नाही खोट्याचं खरं करता येतं. नाही होणार. आता मला आत्ताच सकाळी कोणीतरी त्याची एक क्लिप पाठवली. लावर येतोय. अण्णामलांच्या स्टेटमेंट बद्दल काय म्हणा? बॉम्बे इज नॉट अ महाराष्ट्र सिटी. मुंबई महाराष्ट्राची नाही याच्या निंदा असं हे म्हणत तुम्हाला म्हटलंय. बॉम्बे इज नॉट अ महाराष्ट्र सिटी. मुंबई इज नॉट अ महाराष्ट्र सिटी. मुंबई इज इंटरनॅशनल नाहीये. बॉम्बे इज नॉट अ महाराष्ट्र सिटी. त्यांनी म्हटलं मुंबई हे आंतरराष्ट्रीय, आणि ते खरंच आहे, आंतरराष्ट्रीय शहर आहे. त्यात काय वाईट आहे? बॉम्बे इज नॉट अ महाराष्ट्र सिटी. आंतरराष्ट्रीय शहर आहे, महाराष्ट्राचं नाही असं असं बिलकुल नाही म्हटलेलं. बॉम्बे इज नॉट अ महाराष्ट्र सिटी. त्याचं वाक्य आहे. नाही तसं त्याचा अर्थच नाही. बॉम्बे इज नॉट अ महाराष्ट्र सिटी. सीएम साहेब त्यांचं तो बोलतोय खाली की मुंबई महाराष्ट्राची नाही म्हणून नाही. तो असं बोललाच नाही म्हणे. त्याचा म्हणे तो अर्थच होत नाही. किती खोटं बोलायचं, काही मर्यादा? कोणासाठी करताय हे तुम्ही? कशासाठी करताय हे? पण मी काल म्हटलं ना, हे फक्त हातावर बसलेले ससाणे होतो. जाऊन फक्त पक्षी मारून आणणे. ससाणा हा फक्त पक्षी मारून आणतो. स्वकीयांचेच फक्त घात करायचे त्यांना. आमचीच लोक आमची वाट लावतायत. आमचीच लोक आमच्या महाराष्ट्राची वाट लावतायत. काल मी त्या गौतम अडाणीचं प्रकरण काढलं. काय मिरच्या झोंबल्या. आणि काय पुढे सुरू केलं तर राज ठाकरेंचा माझा आणि गौतम अडाणीचा एक फोटो. बरं, मग पुढे माझ्या घरी गौतम अडाणी येऊन गेला एकदा. माझ्याकडे रतन टाटाही येऊन गेलेत. माझ्याकडे मुकेश अंबानी येऊन गेलेत. माझ्याकडे आनंद महिंद्राही येऊन गेलेत. अनेक उद्योगपती येऊन गेलेत. अनेक फिल्म मधले कलाकार येऊन गेलेत. घरी येऊन गेले म्हणून त्यांची काय पापं झाकायची का मी? मी काल जे तुम्हाला दाखवलं हे इतकं भयानक आहे, इतकं भीषण आहे. ते जे फोटो दाखवतात कधी 2-3 वर्षापूर्वीचा काहीतरी फोटो दाखवत आहेत. तो जेव्हा घरी आले होते. आता घरी आल्यावरती काय हाकलून देऊ? ज्या वेळेला या महाराष्ट्रावरती संकट येईल, ज्या वेळेला या मुंबई ठाणा आमच्या शहरांवरती संकट येईल, राज ठाकरे दोस्ती बिस्ती बघणार नाही कुठे. आणि अडाणीशी दोस्ती करण्याचा माझा विषयच नाही. मी इतका अडाणी नाहीये. पण ते काल जे मी तुम्हाला दाखवलं त्याचं गांभीर्य नीट समजून घ्या. मी काल जे तुम्हाला सांगितलं की जवळपास 60% म्हणजे हा माणूस कधी सिमेंटमध्ये कधी नव्हता. तो आज माणूस 2 नंबरला सिमेंटमध्ये आलाय. आज देशातला 2 नंबरचा सिमेंटचा व्यापारी तो आहे. आज ही सगळी विमानतळ. आज अनेक इथे गुजराती समाजातले लोक आले असतील. खरं तर आमचं तुमचं काही भांडण नाही आहे. फक्त आमच्याशी भांडायला येऊ नका. हे जे डाव रचतायत याच्या विरोधात खरं तर इथल्या गुजराती समाजाने उभं राहिलं पाहिजे. त्यांच्या विरोधात
पण हे मुद्दामून ज्या गोष्टी करतायत हे काय करतायत, हा आत्ताचा जवळपास त्यांचे काहीतरी 6 का 7 का 8 काहीतरी विमानतळं या देशातली त्यांना दिलेली आहेत. विमानतळं तुम्हाला माहीत नसेल म्हणून मी तुम्हाला सांगतो, यातलं नवी मुंबईचं विमानतळ हे सोडलं तर गौतम अडानीने या देशामधलं एकही विमानतळ बांधलेलं नाही. दुसऱ्यांनी बांधलेली, दुसरे चालवत असलेली विमानतळं गन पॉइंट वरती स्वतःकडे घेतली. बांधलेलं फक्त एकमेव पोर्ट गुजरातमधलं फक्त मुंद्रा पोर्ट. बाकी देशभरामधली जेवढी पोर्ट्स आहेत ही सगळी दुसऱ्यांची होती. गन पॉइंट वरती सांगितलं ही मला पाहिजे. एक इथलं विमानतळ, एक पोर्ट सोडून या माणसाचं स्वतःचं काही नव्हतं. फक्त केंद्राचा दबाव, नरेंद्र मोदींचं नाव, या एका गोष्टीवरती हा माणूस अख्ख्या देशभर पसरत गेला आहे. उद्या जर ही पोर्ट बंद झाली, तुमचा व्यापार ठप्प. उद्या देशामधली वीज निर्माण करणारा हा गौतम अडानी, उद्याने वीज बंद केली, तुम्ही अंधारात सगळे. तक्रार कोणाकडे करायची? आत्ता 1-2 महिन्यापूर्वीची गोष्ट असेल, महिन्याभरापूर्वीची गोष्ट असेल. तुम्ही जर विसरला नसाल तर तुम्हाला आठवण करून देतो, पण विसरला नसाल कदाचित, हा देश पण विसरला नसेल. इंडिगोच्या विमानामध्ये स्ट्राईक झाला, आत्ता कळलं तुम्हाला? होता ना आत्ता इंडिगोची विमान बंद होती. या इंडिगोच्या मालकाला या एव्हिएशन मधली म्हणजे हवाई वाहतुकीमधली 65% हवाई वाहतूक, या देशाची 65% हवाई वाहतूक ही इंडिगोकडे दिलेली आहे. त्यांनी स्ट्राईक केला, त्यांनी बंद केलं, कारण काही नाही दिली. आणि एके दिवशी त्या इंडिगोच्या मालकाने ही सगळी विमानं बंद केल्यावरती अख्खा देश ठप्प झाला. सगळी विमानतळ भरून माणसं वाहतायत, लहान लहान मुलं तडफडतायत, त्यांच्या आयांना कळत नाही काय करायचंय, विमान उडत नाहीये. खाण्यापिण्याचे वांदे खरं तर विमान कंपनीने द्यायला पाहिजे, तेही नाही, पाणी नाही, काही नाही, काही नाही. देश अख्खा ठप्प. एक विमान कंपनी तुमचा देश ठप्प करू शकते. आज अदानीच्या हातामध्ये सिमेंट आहे, आज अदानीच्या हातामध्ये वीज आहे, अदानीच्या हातामध्ये विमानतळ आहेत, अदानीच्या हातामध्ये पोर्ट्स आहेत. लोखंडाचे व्यापार म्हणजे सगळं. म्हणजे उद्या हे जर समजा सिमेंटचे समजा करायला लागले, भाव वाढवायला लागले, तुमच्या घरांच्या किमती वाढत जाणार. या देशामध्ये तुमचं भवितव्य, तुमचं भविष्य हे कोण ठरवणार? गौतम अडानी ठरवणार. एक माणूस या देशामध्ये इतका मोठा होतो फक्त 10 वर्षामध्ये, फक्त 10 वर्षामध्ये. 2014 ते 2025 11 वर्षात इतका मोठा झालेला, इतका श्रीमंत झालेला, इतके उद्योग उभारलेला जगात दुसरा माणूस नाही. आणि असा व्यवसाय उभारता येत नाही. अहो टाटा, बिर्ला, बाकीचे सगळे उद्योगपती यांना 50, 60, 100 वर्ष लागली. मी काल महाराष्ट्राचा नकाशा दाखवला, त्याच्यामध्ये सगळं दाखवलं की महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारच्या गोष्टी होत आहेत. इथे नवीन आता वाढवणला विमानतळ येते, नवी मुंबईचं झालंय, आणि सांताक्रूज विमानतळ हळूहळू हळूहळू सगळं बाजूला काढणार, सगळं नवी मुंबईला नेणार आणि सांताक्रूज विमानतळाचा मोठाच्या मोठा प्लॉट विकायला काढणार. आता आहे अदानीकडे. काय माझा काही कोणी दुश्मन नाहीये. या देशामध्ये उद्योगपती मोठे व्हावेत, पण सगळे व्हावेत, एकाकडेच नाही. या देशामध्ये उद्योग आले पाहिजे, या देशामध्ये उद्योगपती वाढले पाहिजे, या देशामध्ये पैसा आला पाहिजे.
उद्या उद्योग आल्यानंतर रोजगार निर्माण होतो. या देशामधले अनेक तरुण आहेत, तरुणी आहेत, यांना नोकऱ्या मिळतात, त्यांची घरं उभी राहतात. मी उद्योगपतीच्या विरोधातला माणूस नाहीये, पण एकाच उद्योगपतीवरती इतकी मेहरबानी का हे विचारणारा माणूस आहे. बाकीचे उद्योगपती मेले का या देशातले? आणि मग या माणसाला पुढे करायचा, सतत पुढे करायचा आणि वेगळे डाव आखायचे. बाकीचे तर व्यवसाय चालूच आहेत, पण महाराष्ट्रात काय चालू आहे जे मी काल तुम्हाला सांगितलं. भूगोल बघा एकदा. हे वाढवण जिकडे आहे तिकडे पुढे जा तुम्ही जरा, लगेच गुजरात लागतं. ही आपली शहरं, ही आपली मराठी शहरं, याच्यावरचा मराठी ठसा यांना पुसवायचा आहे. एक साधी गोष्ट तुम्हाला दाखवतो. भाषावर प्रांतरचना ज्यावेळेला झाली मराठी लोकांसाठी महाराष्ट्र, गुजराती लोकांसाठी गुजरात, तामिळ लोकांसाठी काय तामिळनाडू, प्रत्येक भाषेचं एक राज्य निर्माण झालं. आणि मुंबई तर महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्रात लढा होऊन 107 होतात. त्याच्यानंतर मुंबई महाराष्ट्राला मिळाली, जी महाराष्ट्राची होती, पण लोक छीनत होते तिला. प्रत्येक राज्याची एक स्वतःची एक संस्कृती असते, प्रत्येकाची एक भाषा असते, प्रत्येकाचा एक स्वाभिमान असतो. आमच्या स्वाभिमानाला तुम्ही दख लावताय. नवरात्राच्या वेळेला गरबा खेळला जातो. आमच्या इकडे मुंबईमध्ये पण होतात या गोष्टी, तुमच्या इकडे होत असतील. अनेक आपले लोक, काय प्रत्येक जण गुजराती नसतो, आपले लोक अनेक जण जातात, गरबा खेळतात. अनेक महिला असतात, त्यांना गरबा आवडतो, खेळतात. चांगली गोष्ट आहे, वाईट काहीच नाहीये. पण तो आनंदाचा एक सणाचा विषय आहे. पण मुंबईत, महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई विमानतळावरती जेव्हा गौतम अडानीने विमानतळ ताब्यात घेतलं, ते ताब्यात घेतल्यानंतर तुम्हाला काय सांगायचं होतं आम्हाला, ज्याच्यातनं ही कृती केली बघा. विमानतळावरती गरबा केला. तुमची ओळख पुसून टाकायची. मुंबई तुमची नाहीये. गणपतीमध्ये ढोल लेझिम वाजवलेत का? आणि जर वाजवायचे असतील तर फक्त ढोल लेझिमच वाजले पाहिजे मुंबई विमानतळावरती, बाकी काही नाही. ही मुंबई आहे, ही मराठी माणसाची आहे. हा महाराष्ट्र, हे ठाणं, हे मराठी माणसाचं आहे. आपण सगळेजण इथे राहतोय, सगळेजण तुम्ही आलात. भले तुमची भाषा वेगळी असली, गुण्यागोविंदाने राहू, पण आमच्या घरी यायचं कपाट दुरुस्तीला आणि बायकोकडे नजर टाकायची, चालणार नाही. काय बेभानपणा सुरू आता इथे तुमच्या घोडबंदरला. या घोडबंदरला इथे नॅशनल पार्क मध्ये, ही लोकसत्तामध्ये आलेली बातमी आहे. लोकसत्तामध्ये 1000 एकर जमीन जंगलाची, जंगल आहे, डेन्स फॉरेस्ट, घनदाट जंगल, त्याची 1000 एकर जमीन ही एका उद्योजकाला विकतायत. जंगल काढून टाकतायत, झाडं तोडून टाकतायत. आता बरं वाटलं मला की गणेश नाईकांनी सांगितलं मी हे होऊ देणार नाही. आनंदाची गोष्ट आहे ती. पण मला कळलंय हे कोणाला करायचंय, एकनाथ शिंदेना करायचंय. त्यांच्या कुठे ओळखीचे आहेत. जी दिसेल ती जमीन हे वरून उद्योगपती पाठवणार, वरून हे सांगणार की या उद्योगपतीला ही जमीन देऊन टाका.
आमचं ताडोबाचं जंगल आज इतके तिकडे सगळं इतकं मोठं जंगल, तिकडे आमचे चांगले वाघ बेग सगळे सगळे वन्य प्राणी फिरतायत. त्या ताडोबाची जमीन खाणींना देऊन टाकली. कोणतरी एक वरून उद्योगपती आला, इथे खाली ह्यांना सांगितलं सह्या करून द्या, विषय संपला. एन्व्हायरमेंट वर गेलं तेल लावत. ताडोबाची जमीन तिकडची एक खाणीला देऊन टाकली. इकडची जंगलाची जमीन देऊन टाकली. इकडे बंदर देऊन टाकलं, इथे तुमचं विमानतळ देऊन टाकलं, इथे तुमची आता ते काय डम्पिंग ग्राउंड देऊन टाकलं. ती जिथे गौतम अडाणी बघेल ही जमीन मला पाहिजे, घेऊन जा. एकाच माणसाला एवढी मेहरबानी का चालू आहे? असं काय तो माणूस देतोय? त्याचं कारण ह्यांचा जो आज ते विळखा आखतायत ना, जो मुंबई, ठाणा, कल्याण, डोंबिवली ही सगळी शहरं ही सगळी गुजरातला मिळवायची. खास करून मुंबईवरती लक्ष आहे. पण ठाणा, कल्याण, डोंबिवली, पालघर, बिलघर ह्या सगळ्या गोष्टी ह्यांच्या हातात आल्याशिवाय यांना मुंबईला हात घालता येणार नाही, कारण भौगोलिक दृष्ट्या जमत नाहीये. म्हणून हे सगळे प्लान सुरू आहेत. त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. आपण या गोष्टींचा नीट विचार केला पाहिजे. ही निवडणूक कशासाठीची निवडणूक आहे ती? ठाणे शहरामध्ये अनेक प्रश्न आहेत. जसे जसे लोक बदा येत आहेत, बाहेरून येत आहेत, या आमच्या शहराची लोकसंख्या वाढते, तसे प्रश्नही गहन होत आहेत. काल परवाकडे मी इथे ठाण्यामध्ये फिरताना मला इतकं वाईट वाटलं. 2 रस्त्यांच्या मध्ये एक कठडा होता. त्या कठड्यांवरती माझ्या काही माता भगिनी संध्याकाळच्या फक्त गप्पा मारायला बसल्या होत्या. रस्त्यांच्या मध्ये जे आम्हीच तुम्हाला सांगतोय, सुखसोयी तर उत्तम देऊच या ठाण्यामध्ये. पण तुम्ही असाल, तुम्ही टिकलात तर, तुम्हाला या ठाण्यात ठेवलं तर, उद्या भविष्य काळात असं नको व्हायला की उद्या ठाण्याचे सगळे प्रश्न कोण सोडवते? गुजरात सरकार. कारण महाराष्ट्रापासून वेगळे झाले. अनेक जण मला म्हणतात की नाही नाही ते दरवेळेला तुम्ही घाबरवता, असं असं होणार. मी म्हटलं मी दरवेळेला तेव्हापासून नाही बोलत आहे. मला आता कळतंय उंबरठ्यावरती संकट येऊन उभं आहे. कोणत्याही क्षणी तुमच्या दरवाज्यावरती टकटक होईल. आज जर गाफील राहिलात कायमचे फसाल. केंद्र हातामध्ये, राज्य हातामध्ये, उद्या या महानगरपालिका पण हातामध्ये गेल्या त्यांच्या, तर काय विचारायलाच नको. कोणाकडे जाणार तुम्ही? कोणाकडे तक्रार करणार? आणि मग एकदा हातातनं गेलं की परत येत नाही, ते परत येणार नाही. म्हणून आज ही ती वेळ आहे. आपलं ठाणं, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर सगळ्या ठाणं तर उत्तम करूच करू. उद्धव स्वतः आपल्याला सांगतीलच, त्यांच्या भाषणामधून अनेक गोष्टी सांगतील. ठाणं तर उत्तम करूच करू, पण पहिला स्वाभिमान, पहिला मराठी ठसा, हे ठाणं आपलं आहे. हे ठाणं टिकवणं, यांनी जो आराखडा आखलेला आहे तो सगळा उद्ध्वस्त करणं हे तुमच्या हातामध्ये आहे. नाही तर उद्या आमच्या पोलीस खात्यामध्ये देखील या बाहेरच्या राज्यांमधली लोक भरली जाणार. आमच्या महानगरपालिकांमध्ये देखील बाहेरच्या राज्यातली लोक भरली जाणार. हे काही कमी करणार नाहीत या गोष्टीला. कोण तुम्ही कोण आहात? तुम्हाला गृहीत धरलेलं आहे. तुमची किंमतच नाही या लोकांना मुळात. जातील कुठे? येतील. 1.5 दमडी फेकली की येतील. हा जो त्यांचा आत्मविश्वास आहे, हा आत्मविश्वास तुम्हाला या निवडणुकीमध्ये मोडून काढायचा आहे. तुमचे जे कोणी मित्र परिवारातले लोक असतील, तुमचे जे कोणी नातेवाईक असतील, त्या सर्वांना सांगा की ह्या आत्ताच्या येणाऱ्या उद्या 15 तारखेला शिवसेनेची मशाल आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं इंजिन हे जोरात धावलं पाहिजे, जोरात चाललं पाहिजे. आम्हाला सत्तेचा हव्यास नाहीये. वाईट या गोष्टीचं वाटतं, डोळ्या देखत शहरं जाऊ नयेत, डोळ्या देखत इतरांनी ही शहरं घेऊ नयेत. एवढ्यासाठीचं हे फक्त आत्ताचं हे युद्ध आहे. येत्या 15 तारखेला आपण सर्वजण सतर्क राहा. कुठेही गाफील राहू नका. जे BLA असतील, जे नेमले गेलेली माणसं असतील, बूथवरती सकाळी 6 वाजता जा. आणि जे काल सांगितलं परत सांगतोय,
जर दुबार मतदार वगैरे करायला कोणी आले तिथेच कान फडवायचे, तिथेच ठोकायचे, तिथेच मारायचे. ही शहर वाचवा एवढंच फक्त आपल्याला सर्वांना आवाहन करीन आणि आपली सर्वांची मी रजा घेईन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.